मित्रांनो, फक्त 50 रुपयात तुम्हाला मिळणार आहे फुल डे एंटरटेनमेंट। या ठिकाणी तुम्हाला भन्नाट राईड्स, लहान मुलांसाठी प्ले झोन आणि सगळ्यात भारी इकडचा संध्याकाळचा फाउंटन शो जो तुम्हाला अगदी फ्री मध्ये बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत नवी मुंबई मधील वंडर्स पार्क मध्ये। नमस्कार मित्रांनो, मी सागर आणि सागर युग या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओ मध्ये या वंडर पार्क मध्ये कसे यायचे, या पार्कचा टाइम, इकडच्या एंट्री फी, इकडच्या राईड्स, लहान मुलांचे प्ले झोन, जगातील 7 आश्चर्यांच्या प्रतिकृती आणि खास म्हणजे इकडचा फाउंटन शो मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण बघा। सर्वात आधी बोलूया इथे कसे यायचे। जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर हार्बर साइडच्या नेरूळ किंवा सीवूड स्टेशनला तुम्हाला उतरावे लागेल आणि तिकडून 20 रुपये पर पर्सन देऊन तुम्ही ऑटोने इकडे सहज येऊ शकता। जर तुम्ही स्वतःच्या गाडीने इकडे येत असाल तर 2 व्हीलर साठी 10 रुपये, 4 व्हीलर साठी 50 रुपये आणि स्कूल पिकनिक बस साठी इकडे 500 रुपये पार्किंग चार्जेस आहेत। तर मित्रांनो, आता आपण वंडर्स पार्क मध्ये पोहोचलो आहोत। तर आता आपण तिकीट काढायला जाऊ। इकडे 4 वर्षापर्यंतच्या मुलांना अगदी फ्री एंट्री आहे। त्यानंतर 5 ते 12 वर्षांच्या मुलांना 40 रुपये आणि 12 वर्षावरील मोठ्यांसाठी इकडे 50 रुपये एंट्री फी आहे। आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की इथे फक्त कॅश पेमेंट घेतले जाते, ऑनलाईन पेमेंट इकडे चालत नाही। त्यामुळे कॅश नक्की सोबत ठेवा। तसेच आणखी एक गोष्ट म्हणजे इकडे आउटसाइड फूड अलाउड नाही आहे, पण आतमध्ये एक फूड कोर्ट आहे। त्यामुळे खाण्यापिण्याची काळजी करण्याची गरज नाही। चला तर आता आपण तिकीट घेऊन आतमध्ये एंट्री करूया। आत येताच तुम्हाला एकदम मोठा आणि सुंदर परिसर दिसेल। इथे या ठिकाणी एक लॉकर रूम अवेलेबल आहे, जिथे तुम्ही तुमच्या वस्तू फ्री मध्ये ठेवू शकता। या पार्कचा टाइम हा सकाळी 6 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते रात्री 9 पर्यंत आहे आणि प्रत्येक सोमवारी हा पार्क मेंटेनन्स साठी बंद ठेवला जातो। या पार्क मध्ये एंट्री केल्यावर पार्कच्या लेफ्ट साइडने आपल्याला पहिले आत जायचे आहे। पार्कच्या लेफ्ट साइडला सर्व राईड्स, लहान मुलांसाठी प्ले झोन आणि जगातील 7 आश्चर्यांच्या प्रतिकृती तुम्हाला बघायला मिळणार आहेत। तर हे आहे भारताचं गौरव, ताजमहल, प्रेमाचं प्रतीक म्हणून जगभर प्रसिद्ध आहे। हे आहे रोम मधील कोलोसियम, प्राचीन काळातील भव्य युद्धाचे मैदान। ही आहे ब्राझील मधील ख्रिस्तो रेतेंदर मूर्ती, जी संपूर्ण शहरावर आशीर्वाद देत उभी आहे। हे आहे पेरू मधील मॉक्सू पिक्सू, डोंगरामध्ये वसलेले एक रहस्यमय शहर। ही आहे चीनची द ग्रेट वॉल, जगातील सर्वात लांब भिंत जी हजारो किलोमीटर पसरलेली आहे। हे आहे जॉर्डन मधील पेट्रा, दगडात कोरलेले एक अप्रतिम प्राचीन शहर। हे आहे मेक्सिको मधील चिचेन इत्सा, प्राचीन माया संस्कृतीचं अद्भुत उदाहरण। आता आपण पुढे इकडच्या सर्व राईड्सची माहिती घेणार आहोत। तर इकडे जेवढ्या राईड्स आहेत त्यांचे तिकीट हे तुम्हाला या एकाच ठिकाणी मिळून जाते। इकडे टॉय ट्रेनचे तिकीट हे फक्त 25 रुपये आहे आणि बाकीच्या सर्व राईड्सचे तिकीट हे 50 रुपये आहे। जर तुम्ही सर्व राईडचा अनुभव घेणार असाल तर एकाच वेळी तुम्ही सर्व राईड्सचे तिकीट काढून टाका, कारण नंतर जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या राईड्स मध्ये जायचे असेल तर तुम्हाला इकडे पुन्हा लाईन मध्ये उभे राहावे लागेल। मित्रांनो, ही आहे इथली एकदम स्पेशल अशी टॉय ट्रेन राईड आणि या राईडचं तिकीट आहे फक्त 25 रुपये। सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे या राईड साठी कोणतेही एज लिमिट नाही, लहान असो किंवा मोठे सगळेच या ट्रेन मध्ये बसून एन्जॉय करू शकतात। ही ट्रेन पूर्ण पार्कला एक मोठा राऊंड मारते, म्हणून बसल्या बसल्या तुम्हाला संपूर्ण पार्क फिरल्यासारखा फील येतो। मित्रांनो, आता येते इथली सगळ्यात थ्रिलिंग आणि युथला वेड लावणारी राईड, स्काय स्विंगर। या राईडचं तिकीट आहे फक्त 50 रुपये आणि या राईड साठी 16 वर्षांवरील व्यक्तींनाच एंट्री आहे। सुरुवातीला ही राईड खाली असते, पण हळूहळू गोल फिरत फिरत वर जाऊ लागते आणि काही वेळातच तुम्ही पूर्णपणे हवेत गोल गोल फिरत असता। जर तुम्हाला थ्रिल आवडत असेल तर ही राईड मिस करूच नका। मित्रांनो, आता बघूया लहान मुलांसाठी एकदम मजेदार अशी राईड, वॉर्म कोस्टर। या राईडचं तिकीट आहे फक्त 50 रुपये आणि ही राईड खास 4 ते 12 वर्षांच्या मुलांसाठीच आहे। ही छोटी कोस्टर राईड असल्यामुळे मुलांना थोडासा थ्रिल पण मिळतो आणि खूप मजा पण येते। वर खाली जाताना मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो। खरं सांगायचं झालं तर लहान मुलांसाठी ही राईड एकदम परफेक्ट आहे, म्हणून जर तुम्ही फॅमिली सोबत आला असाल तर ही राईड मुलांसाठी नक्की ट्राय करा। मित्रांनो, ही आहे रॉकिंग डिस्क राईड। याचे तिकीट 50 रुपये असून 16 वर्षांपेक्षा मोठे इकडे या राईडचा एक्सपिरियन्स घेऊ शकतात।
मित्रांनो, ही आहे स्काय कॉप्टर राईड. फक्त 50 रुपयात 3 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी एकदम मजेदार राईड आहे. ही राईड गोल गोल फिरत वर खाली होत असल्यामुळे मुलांना एक्साइटमेंट येतो. मित्रांनो, ही आहे स्काय व्हील राईड. फक्त 50 रुपयात लहान असो किंवा मोठे सगळेच या राईडचा आनंद घेऊ शकतात. या राईड मध्ये बसल्यानंतर हळूहळू तुम्ही वर जाऊ लागता आणि जसजसे वर पोहोचता तसा संपूर्ण पार्क तुमच्या नजरेत दिसायला लागतो. मित्रांनो, ही आहे बंपर कार राईड. फक्त 50 रुपयात 12 वर्षांवरील व्यक्तींसाठी फुल ऑन मजा. तुम्ही इथे कार चालवत इतरांना धडक देऊ शकता. मित्रांनो, आता येऊया लहान मुलांच्या फेवरेट प्ले झोन कडे. इथे मुलांसाठी खूप साऱ्या खेळण्याच्या गोष्टी आहेत. घसरगुंडी, पाळणे आणि छोट्या छोट्या ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज. मुलं इथे मनसोक्त खेळू शकतात आणि फुल एन्जॉय करतात. सुरक्षित आणि मजेदार हा प्ले झोन फॅमिली सोबत आलेल्यांसाठी एकदम परफेक्ट आहे. खरं सांगायचं झालं तर मुलांसाठी हा पार्क म्हणजे एक छोटंसं फन वर्ल्ड आहे. मित्रांनो, इथे एक सुंदर तलाव आहे. आजूबाजूला नारळाची झाडं आणि शांत वातावरण एकदम रिलॅक्सिंग फील देतो. आता मी तुम्हाला इथले वॉशरूम दाखवतो. मित्रांनो, इथे स्वच्छ आणि क्लीन वॉशरूमची चांगली सुविधा उपलब्ध आहे. ओव्हरऑल बेसिक फॅसिलिटीज इथे एकदम व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याची इथे व्यवस्थित सुविधा आहे. मित्रांनो, इथे जागोजागी प्रतीक्षालय म्हणजेच वेटिंग एरिया बनवलेले आहेत, जिथे तुम्ही आरामात बसून रेस्ट करू शकता. मित्रांनो, इथे सुंदर गावठावर स्ट्रॉबेरी शेपचे क्यूट बॉक्सेस बनवले आहेत, ज्यामध्ये जाऊन तुम्ही मस्त फोटोज काढू शकता. मित्रांनो, या पार्कच्या अगदी मध्यभागीच तुम्हाला हा छानसा फूड कोर्ट पाहायला मिळतो. या ठिकाणी तुम्हाला सँडविच, पावभाजी, वडापाव, चिप्स पासून थंडगार कोल्ड ड्रिंक्स आणि पिण्याचे पाणी अगदी सहज उपलब्ध आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे ऑनलाईन पेमेंटची सुविधा असल्यामुळे तुम्ही कॅश नसतानाही आरामात खाण्याचा आनंद घेऊ शकता. मित्रांनो, संध्याकाळी बरोबर 7 वाजता इथे सुरू होतो हा सुंदर फाउंटन शो. आणि विशेष म्हणजे 7 वाजता, 8:15 वाजता आणि 8:45 वाजता अशा 3 वेळा हा शो पाहायला मिळतो. प्रत्येक शो हा साधारणतः 20 मिनिटाचा असतो. सुरुवात होते गणपती बाप्पाच्या आरतीने, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा थोडक्यात इतिहास दाखवला जातो आणि मग 3 ते 4 गाण्यांसोबत हा रंगीबेरंगी फाउंटन शो खूपच सुंदर पद्धतीने सादर केला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा शो इथे येणाऱ्या सर्वांसाठी पूर्णपणे फ्री आहे. त्यामुळे हा एक्सपिरियन्स अजिबात मिस करू नका. तर मित्रांनो, हा वंडर स्पार्कचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका. आणि हो, आपल्या सागर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.